नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या CKO अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितीच आहे की मी एक गव्हर्नमेंट पोस्ट होल्डर आहे आणि मित्रांनो, आज आपल्याला शिकायचं आहे क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग हे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि आपण खूप इंटरेस्टिंग वेने आणि ट्रिक्सच्या माध्यमातून क्वेश्चन टॅग हा टॉपिक आपण आज कव्हर करणार आहोत मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला क्वेश्चन टॅग काय असतो आणि त्याचे उत्तरे कशा पद्धतीने काढायचे ते सर्व गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळून जाईल मित्रांनो. बऱ्याच विद्यार्थ्यांना क्वेश्चन टॅग म्हणजे काय हे माहिती नसतं. तर सर्वात प्रथम आपण समजून घेऊया क्वेश्चन टॅग म्हणजे काय. मित्रांनो, क्वेश्चन टॅग म्हणजे प्रश्न. या शब्दातच दडलेला आहे क्वेश्चन टॅग म्हणजे प्रश्न. मित्रांनो, आपण दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आपण बोलत असतो तर एक प्रश्न विचारत असतो खात्री करण्यासाठी किंवा सहमती मिळवण्यासाठी, समोरच्या व्यक्तीकडून खात्री करून घेण्यासाठी किंवा सहमती मिळवण्यासाठी. ते म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर, ती सुंदर दिसत आहे ना? हो ना? म्हणजे आपल्याला माहिती असते मित्रांनो, एखादी व्यक्ती किंवा एखादी मुलगी समोर सुंदर आहे, पण आपण समोरच्या मित्राकडून किंवा आपल्या मित्राकडून कन्फर्म करून घेण्यासाठी आपण हा शेवटी जो छोटासा प्रश्न आहे, हो ना, हा प्रश्न विचारत असतो. तसे दुसरा उदाहरण बघूया. आज खूप पाऊस आहे ना? आपल्याला माहीत असते मित्रांनो की आज खूप पाऊस आहे, पण शेवटी जो आहे ना शब्द आहे, तर ते आहे ना शब्द, आहे ना प्रश्न जे आहे आपण इतर आपल्या मित्रांना विचारत असतो. तर हे जो शॉर्ट प्रश्न आहेत, यालाच इंग्रजीमध्ये क्वेश्चन टॅग असे म्हणतात आणि ज्या प्रकारे हे मराठीमध्ये आहे त्याच प्रकारे मित्रांनो हे जे आहे इंग्रजीमध्ये असते. आता क्वेश्चन टॅग ही काय भानगड आहे सर, आम्हाला समजत नाही. मित्रांनो, तुम्हाला वाक्य दिलं जातं आणि वाक्याच्या शेवटी क्वेश्चन टॅग असतो. आता क्वेश्चन टॅग म्हणजे नेमकं काय मित्रांनो, जेव्हा पण तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन टॅगचा प्रश्न आला, खूप महत्त्वाचं वाक्य सांगतो. जेव्हा तुम्हाला क्वेश्चन टॅगचा किंवा क्वेश्चन टॅगचा प्रश्न तुमच्यासमोर आला, तर तुम्हाला जेव्हा त्याचा क्वेश्चन टॅग करायचा असतो त्या वाक्याचा, तर सर्वात प्रथम तुमचं लक्ष मित्रांनो कुठं गेलं पाहिजे? तुमचं जे लक्ष आहे ते सर्वात प्रथम हेल्पिंग व्हर्बवर गेलं पाहिजे. कारण हेल्पिंग व्हर्बच च्या माध्यमातून किंवा हेल्पिंग व्हर्बमधूनच आपलं जे टॅग आहे किंवा छोटा प्रश्न आहे तर तो तयार होत असतो. व्हर्ब बाजूला करायचा आहे. त्यानंतर त्या हेल्पिंग व्हर्बला नॉट जोडायचं आहे आणि सब्जेक्टनुसार जे वाक्यातील सब्जेक्ट आहे त्यानुसार प्रोनाऊन लावायचं आहे आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं आहे. मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवा. सर्वात प्रथम तुम्हाला हेल्पिंग व्हर्ब वाक्यातील शोधायचे आहे. तर खालील 3 वाक्याची हेल्पिंग व्हर्ब आपण शोधूया. तर राम इज अ क्लेवर बॉय या शब्दातील जे हेल्पिंग व्हर्ब आहे ते आहे इज. खालील जे शी इज अ क्लेवर गर्ल, तर या वाक्याची हेल्पिंग व्हर्ब इज आणि या ठिकाणी आर. तर मित्रांनो, हे जे हेल्पिंग व्हर्ब आहे तर ते हेल्पिंग व्हर्ब सर्वात प्रथम शोधणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. हेल्पिंग व्हर्बला आपल्याला काय जोडायचं आहे मित्रांनो? नॉट जोडायचं आहे. तर पण नॉट मित्रांनो ज्याच्याच तसं हे जे नॉट आहे, तर अशा पद्धतीने नॉट न जोडता शॉर्ट फॉर्ममध्ये अशा पद्धतीने तुम्हाला नॉट जोडायचं आहे. जसं की इथं इज आहे तर त्याला काय होईल? इजंट होईल. वाजचं काय होईल मित्रांनो? क्वेश्चन टॅग वाजंट होईल. हॅवचं क्वेश्चन टॅग काय होईल मित्रांनो? हॅवंट होईल. आणि वेअरचं क्वेश्चन टॅग वेरंट होईल आणि ॲमचं क्वेश्चन टॅग ॲमेंट होईल. मित्रांनो, हे चूक आहे, हे लक्षात ठेवा. ॲमचं क्वेश्चन टॅग ॲमेंट होत नाही, हे एक अपवाद आहे मित्रांनो. हे एक काय अपवाद आहे, लक्षात ठेवा. ॲमचं क्वेश्चन टॅग ॲमेंट होत नाही, तर ॲमचं क्वेश्चन टॅग काय होतो? अरंट होत असतो, हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आणि जर उदाहरण घ्यायचं म्हटलं मित्रांनो, तर हे जे आतापर्यंत एक्झाममध्ये आलेले सर्व प्रश्न आहेत, तर रमेश इज अ टीचर हा वाक्य तुम्हाला दिलेला आहे. तर याचं आपल्याला जेव्हा क्वेश्चन टॅग करायचं आहे, सर्वात प्रथम आपण काय करतो मित्रांनो? हेल्पिंग व्हर्ब शोधतो. हेल्पिंग व्हर्ब काय आहे? इज आहे. तर इजला नॉट जोडतो. आपण इजंट झालेला आहे. पण मित्रांनो, जेव्हा आपण प्रोनाऊन घेतो तर जे प्रोनाऊन आहे ते सब्जेक्टनुसार घेत असतो. तर इथे या ठिकाणी बघा, आपलं सब्जेक्ट कोणतं आहे? तर रमेश आहे. तर रमेश सब्जेक्ट आहे, रमेश पुरुष आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्या रमेशच्या ऐवजी आपण काय घेणार आहे मित्रांनो? ही घेणार आहे, लक्षात ठेवा. रमेशच्या ऐवजी ही घेणार आहे. तर या ठिकाणी जर गीता असती तर आपण गीताला काय घेतलं असतं? शी घेतलं असतं. गीता असती तर शी घेतलं असतं. रमेश आहे म्हणून आपण इथं काय घेतलेलं आहे? ही घेतलेलं आहे. शेवटी क्वेश्चन टॅग लावून टाकायचं मित्रांनो. अशा पद्धतीने आपलं क्वेश्चन टॅग झालेलं आहे. हे MPSCचे PYQs आहेत, हे लक्षात ठेवा.
त्याच पद्धतीने मित्रांनो खाली जर तुम्ही प्रश्न बघितला, यू हॅव गॉट अ न्यू बाईक हॅवंट यू. आता या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन टॅग जर विचारलं तर हॅव कुठं आहे, आपलं हेल्पिंग वर्ब हे इथं आहे. हेल्पिंग वर्बला फक्त नॉट जोडा. हॅवचं काय होईल, हॅवंट होईल. आणि हॅवंट झाल्यानंतर त्यासोबत मित्रांनो एक हे यू ऑलरेडी प्रोनाऊन आहे, त्याच्यामुळे ह्याला जसं तसं आपल्याला घ्यायचं आहे. यूला जसं तसं घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा. यूचं काय होईल, यूच राहील. चिल्ड्रन लव आईस्क्रीम हे वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. तर आपण सर्वप्रथम काय करतो, हेल्पिंग व्हर्ब शोधतो. मित्रांनो या वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब नाही, तर हेल्पिंग व्हर्ब कसा शोधायचा, इथं डायरेक्ट मेन व्हर्ब दिलेली आहे मित्रांनो. लव हे मेन व्हर्ब आहे. जोपर्यंत आपल्याला हेल्पिंग व्हर्ब शोधत नाहीत किंवा हेल्पिंग व्हर्ब मिळत नाही तोपर्यंत आपण त्या वाक्याला नॉट जोडू शकत नाही आणि प्रोनाऊन पण लावू शकत नाही आणि ते क्वेश्चन टॅग आपल्याला होऊच शकत नाही. तर काही मित्रांनो काही वर्बमध्ये आपल्याला जे आहे हेल्पिंग वर्ब नसते, तर मेन वर्बमधून हेल्पिंग वर्ब कशी शोधायची ते आपण बघूया. या ठिकाणी बघा फक्त वर्क दिलेलं आहे. तर वर्कमधून मित्रांनो काय बाहेर निघतो, तर वर्कमधून आपल्याला डू बाहेर निघतो, हे लक्षात ठेवा. V1 आहे डू आणि वर्क्स इथं शेवटी एस लागलेला आहे, त्याच्यामुळं हे V5 फॉर्म आपण तयार केलेला आहे. तर हे V5 फॉर्म आहे, तर याच्यामधून काय बाहेर निघते, डज बाहेर निघते, हे लक्षात ठेवा. V5मधून डज बाहेर निघते. आणि मित्रांनो जेव्हा V2 दिलेला असतो, या ठिकाणी V2 दिलेला असतो तेव्हा तिथून काय बाहेर निघते, तर मित्रांनो डीड बाहेर निघते, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. जेव्हा पण वर्क दिसेल, V1 फॉर्म दिसेल तेव्हा डू बाहेर निघेल. जेव्हा वर्क दिसेल तेव्हा डज बाहेर निघेल. त्याचप्रमाणे जेव्हा वर्कड दिसेल किंवा V2चा फॉर्म दिसेल तेव्हा डीड बाहेर निघेल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. मित्रांनो काही नाही, फक्त वर्ब बघायची. वर्ब जर V1ची असेल तर त्यामधून डू बाहेर निघतो. वर्ब जर डज किंवा V5ची असेल तर त्याच्यातून डज बाहेर निघतो आणि वर्ब जर V2ची असेल तर त्याच्यातून डीड बाहेर निघतो. आता मित्रांनो या ठिकाणी बघा, चिल्ड्रन लव आपली हेल्पिंग वर्ब कोणती आहे, लव आहे. लव आहे म्हणजे काय आहे, V1 आहे. V1 असल्यामुळे याच्यातून काय बाहेर निघतं मित्रांनो, डू बाहेर निघतो. डू आणि डूला मित्रांनो आपल्याला नॉट जोडायचं आहे. डूला जर आपण नॉट जोडलं तर काय उत्तर येतो, आपल्याला डोंट होतो. चिल्ड्रन हे प्लुरल नाऊन असल्यामुळं आपल्याला दे हे आपल्याला प्रोनाऊन घ्यावं लागेल आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं आहे. तुम्हाला क्वेश्चन टॅग हे समजलं असेल अशी अपेक्षा करतो. मित्रांनो कोणताही टॉपिक शिकत असताना त्या टॉपिकचं बेसिक ग्रामर तसेच त्या टॉपिकमधले काही अपवाद असतात, त्या टॉपिकमध्ये काही ट्रॅप असतात, त्या ठिकाणी तुम्हाला बऱ्यापैकी फसवलं जातं. तसेच त्या काही टॉपिकचे काही टाईप असतात. तर ह्या सर्व गोष्टी मित्रांनो मिळून आपला एक टॉपिक तयार होत असतो. तर ह्या बाकीच्या ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत मित्रांनो, तर ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या CKO अकॅडमी या ॲपवर अगदी फ्रीमध्ये आपण ही बॅच फ्रीमध्ये आपण शिकवणार आहोत मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला CKO अकॅडमी नावाचा जो आपला ॲप आहे तो ॲप इन्स्टॉल करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला पूर्ण टॉपिक शिकवलं जाईल, त्यानंतर त्यावरचे प्रश्न सोडवून देण्यात येईल, तसंच नोट्ससुद्धा मिळेल. ह्या सर्व गोष्टी एकंदरीत परिपूर्ण कोर्स आपल्या मित्रांनो फ्रीमध्ये तुम्हाला एकही रुपया चार्ज न करता मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. तसेच मित्रांनो तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ह्या व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे मित्रांनो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू.